नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धनच्या भूमिपुत्राचा 30 वर्षांच्या खडतर सेवेनंतर सन्मान। 17 मराठाचे जवान दिनेश सावंत निवृत्त। डोंबिवलीत भव्य मिरवणूक आणि जंगी सत्कार सोहळा। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यातील 17 मराठा लाईट इन्फंट्रीचे खंबीर जवान दिनेश रामचंद्र सावंत हे सलग 30 वर्षांच्या प्रदीर्घ देश सेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत। या निवृत्तीनिमित्त डोंबिवलीत त्यांच्या भव्य मिरवणुकीसह जंगी नागरी सत्कार सोहळा पार पडला। श्रीवर्धन तालुक्यातील वाकलघर गावचे सुपुत्र श्री दिनेश रामचंद्र सावंत यांनी 1996 मध्ये भारतीय सेनेत प्रवेश केला होता। 17 मराठा रेजिमेंटमध्ये सेवा बजावत त्यांनी देशाच्या विविध आव्हानात्मक सीमांवर अहोरात्र रक्षण केले। 31 जुलै 2026 रोजी ते सैन्य दलातून सेवामुक्त झाले। त्यांच्या या गौरवशाली सेवापूर्तीचे औचित्य साधून रविवारी 4 ऑगस्ट 2026 रोजी डोंबिवली शहरात त्यांच्या नागरी सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। सुशोभित वाहनातून दिनेश सावंत यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। भारत माता की जय आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने संपूर्ण डोंबिवली परिसर दुमदुमून गेला होता। या जंगी सोहळ्याला भारतीय सैन्यातील अनेक माजी सैनिक विशेषत्वाने उपस्थित होते। वाकलघर ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य, क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष श्री किशोर राऊत, सावंत परिवार तसेच मोठ्या संख्येने नातेवाईक व ग्रामस्थांनी या सोहळ्याला हजेरी लावून सैनिकाला शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले। या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन अभय शेलार, संजय पवार, योगेश पवार, संदीप ओंबले, मयूर शेलार तसेच संदेश ओंबले, राजेश ओंबले, विनय पवार आणि राकेश ओंबले यांनी केले होते। 30 वर्षांच्या देशसेवेनंतर मायभूमीत परतलेल्या या वीर जवानांचा सत्कार करताना संपूर्ण उपस्थितांचे डोळे अभिमानाने भरून आले होते। देशसेवेच्या रक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या अशा वीर सुपुत्रांचा संपूर्ण श्रीवर्धन तालुका आणि महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।